नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, दिवाळी विशेष कार्यक्रमात आपण खास पाहुणे आमंत्रित केलेले आहेत, कारण दिवाळी ही खमंग, खुसखुशीत आणि मसालेदार होण्यासाठी आपण खास अमर खामकर यांना आमंत्रित केलेलं आहे. अमर सर नमस्कार, मनपूर्वक स्वागत तुमचं आचार्य 90 FM स्टुडिओ मध्ये आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण खूप शुभेच्छा. गेली अनेक वर्ष आमची दिवाळी सुखकर आणि चवदार करण्याचं काम तुम्ही करत आहात आणि दिवाळीच नव्हे, आपले सगळे मराठमोळे सण आणि सगळं आपलं आयुष्यच एक खूप छान, तुमचे तीन पिढ्या कार्यरत आहेत आणि खामकर मसाले म्हणून हा ब्रँड तुम्ही एक मराठी माणसाचा, मराठी उद्योजकाचा ब्रँड तुम्ही स्थापन केलेला आहे आणि त्याबद्दल तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. अमर खामकर सर आणि माझ्याकडून तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप 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 आणि मजेशीर शुभेच्छा. आताच मी म्हटलं तसं आपण सरांचा सगळा प्रवास जाणून घेणार आहोत, खामकर मसाल्याची बिहाइंड द सीन स्टोरी जाणून घेणार आहोत. तर आता तुमची तिसरी पिढी आहे, तर सुरुवात कशी झाली तेव्हापासून थोडं जाणून घ्यायला आवडेल. आम्ही 1900 म्हणजे आमचे आजोबा 1940 साली 1937 साली मुंबईत आले. खरं 1937 साली आले. अच्छा. पण आम्ही ताडदेवला काम सुरू केलं, राहत होते ताडदेवला. आपला लालबाग हा जो परिसर आहे हा मिल वर्कर्सचा परिसर होता. फार मोठ्या मिल्स, फार मोठी जनसंख्या, म्हणून आजोबांनी लालबाग हा बेस निवडला असावा त्यावेळेला. आमचं आजोबांशी बोलणं झालं नाही, वडिलांचं आणि तसं बोलणं आजोबांशी व्हायचं नाही, कारण माझे वडील 12 वर्षाचे असताना आजोबा वारले. आमचे मोठे काका होते शांताराम शेठ खामकर, त्यांनी नंतर धंदा सुरू केला मोठ्या. पण त्यांची दहशत एवढी होती की आजोबांबद्दल काही बोलणं किंवा त्यांना काही विचारणं एवढं आपल्या त्या जॉईंट फॅमिलीतला एक मोठा करता म्हणून जसं त्याला लहान भावाची हिंमत नव्हती. आता आपण बोलतो तर मी वडिलांना थेट विचारतो या वडील मला थेट सांगतात, तसं त्या पिढीला ते नव्हतं. सो म्हणजे ऍज पर अवर अझम्पशन ते इथे लालबागला आले आणि लालबागला त्यांनी तो फोरसाईट करून ते लालबागला आले. ऑब्व्हियसली त्यांची फोरसाईट असणारच, कारण त्यांनी 3 दुकानं घेतली, एक करून दुसरं करून तिसरं दुकान त्या काळात पहिली. त्याच्या अगोदर ते ताडदेवला जेव्हा होते तेव्हा ताडदेवला त्यांनी एक दुकान घेतलं होतं, पण ते तेवढं चालत नव्हतं जेवढं हे दुकानं चालायला लागली. आणि मग असं करून करून ताडदेवला 2 दुकानं, आता ताडदेवला 3 दुकानं, इकडची 3 दुकानं, भुईवाड्यातली 2 दुकानं, अशी सगळी दुकानं आम्ही ती घेतली गेली. आणि मग ती त्या पद्धतीने आजोबांनी ते डेव्हलप केलं. पहिलं ते म्हणजे जे माझे आजीने आम्हाला सांगितलं होतं की आजोबा पहिले फक्त नारळ विकायचं. आमचं खोबरं होतं, आपलं जे गलबतातून खोबरं यायचं ना, तसे टोपली घेऊन मस्जिद बंदर आणायचं आणि ते इथं विकायचे. आणि तसं त्यांनी सुकं खोबरं, फक्त सुकं खोबरं, नारळ नाही. नारळ आपल्या कोकणातले असताना सुद्धा त्यांना ट्रॅव्हलिंग त्यावेळेला कोकणातून इकडे यायला 12 ही जेव्हा मस्जिद बंदरला सुरू झालं होतं, होलसेल मार्केट मस्जिद बंदर होतं पहिलं, तर मस्जिद बंदरांना ते टोपल्या घेऊन यायचे, खोबरं विकायचे आणि ज्या दुकानाच्या बाहेर विकायचे तेच दुकान म्हणजे अनायसी इंडस्ट्रियल इस्टेट होती, तो प्लॉट्स होते, त्यावेळेला ते बांधले गेले. आणि ती आम्ही पहिली दुकानं आमची बांधली, म्हणजे इंडस्ट्रियल इस्टेटने आम्हाला लँड दिलेली आहे आणि त्याच्यावरती आमची दुकानं आहे. म्हणजे दॅट्स अ लीज फॉर 99 इयर्स आपण जी म्हणतो, दुकानाची आमची तशी लीज असते. तर त्यावेळेला ती आजोबांनी केलं. तर मग ती दुकानं घेतली, ती दुकानं डेव्हलप केली आणि आता त्याचा ब्रँड झाला आहे. आता ब्रँडिंगला जी व्हॅल्युएशन आहे ती पहिल्यापासून जर फार जास्ती अगोदर कळली असती किंवा आजोबांना किंवा म्हणजे यू विल बी सरप्राइज, 1992 पर्यंत आमच्याकडे दुकानाचा एक फोटोही नाही आहे. किती म्हणजे मी बऱ्याच जणांना विचारलं, बऱ्याच जुने, आता इव्हन पणशीकरला विचारलं, आणि आम्हाला जुने फोटोच नाही आहेत. म्हणजे जुनी जी लोक आहेत ना आपली, त्यांना ती फोरसाईट नव्हती किंवा त्यांना तेवढं, किंवा कॅमेराही महाग असतील, वी डोंट नो. बरोबर. काय गोष्टी पुढे व्यवसाय आणि मागे घर असं पण काही नाही, आमच्याकडे तसं नव्हतं फॉर्च्युनेटली. पण दुकानाच्या आत ना पूजेची फोटो आहे, पण दुकानाचा असा बाहेरून असलेला फोटो एकही नाही आहे. सो सॅड. म्हणजे मला तेच वाटतं की ट्रॅम्प जात होत्या, म्हणजे लालबागचा राजा एवढं मोठं प्रस्थ आमच्या दुकानासमोर आहे, म्हणजे दुकानासमोरून जातं, दुकानाच्या मागेच बसतात किंवा आमचे आजोबाच वन ऑफ द 4 फाउंडर्स
वन ऑफ द फाउंडर 100 लोकांमधले एक आमचे आजोबा पण होते. मोठा वाटा होता आमच्या आजोबांचा. पण गंमत अशी की दुकानासमोर गणपती उभा राहतो, पण गणपती बरोबर दुकानाचा एकही फोटो नाही. कारण गणपती असा उभा राहतो आणि समोरून फोटो काढला जातो, दुकानाचा संबंधच नाही. म्हणजे इव्हन एका पुस्तकात आम्ही, म्हणजे जस्ट फॉर युअर, एका पुस्तकात आम्ही बघतो आमच्या दुकानाकडनं फोटो काढलेला आहे एका पूर्ण स्ट्रीटचा असा, आणि दुकानाचा फोटो नाहीये. सो सॅड. म्हणजे मग 1992 नंतर ते फोटोज काढणं किंवा ते काहीतरी आपल्याकडे जे कॅमेरे होते त्याच्यातून काढलं ते सुरू झालं. प्रॉब्ली ते सगळ्यांचं सुरू झालं. पारसी लोकांमध्ये काय होतं ते, म्हणजे बरेचसे पारशांच्या दुकानांचे फोटो आहेत बघा. आपल्या मराठी जुनी दुकानं जेवढी आहेत फार तुरळक लोकांचे फोटो आहेत किंवा कोणीतरी व्हिडिओग्राफ केलेले फोटो आहेत. आपल्या दुकानांचे ऍज जुने फोटो, जे जुने पारंपरिक दुकान आहेत त्यांचे फोटोच नाही आहेत. तरी पण ते नाना शंकर शेठ त्यांच्या काळातले काही पुस्तकं जर आपण पाहिली तर मिळू शकतील ना? नाही, आम्ही खूप प्रयत्न केला. दुकानांचं सगळं गल्ली आहे. म्हणजे हनुमान, म्हणजे फॉर एक्झाम्पल हनुमान थिएटर सुद्धा आमच्या दुकान एवढंच जुनं आहे. त्याचे सुद्धा बाहेरचे फोटो नाही आहेत, आतले फोटो आहेत. Nobody had that. I don't know. The photographers must have had that vision. पण कोणाचं असं मालकाचा विजन नव्हता की तो बाहेरून आपलं दुकान कसं दिसेल, फोटो काढणं, किंवा कारण त्यावेळेला तो मीडिया पण नवीन, ट्रेंड नाही मीडिया पण नवीन. नक्कीच. आता अर्थातच एवढे छान छान प्रोडक्ट्स दिसत आहेत माझ्यासमोर, तर प्रोडक्ट्स विषयी आपण बोलूया. सांगा काय तुम्हाला ऐकायचं. म्हणजे मसाले तर मसाल्यांसाठी फेमस आहेतच, पण तुम्ही नवीन काही जनरेट केलं? नाही, आम्ही काही जनरेट केलं. आमच्याकडे जे मसाले आहेत ना, हे पारंपरिक मसाले आहेत. इव्हॉल्व केलेल्या गोष्टी आहेत ते सांगतो, पण पारंपरिक म्हणजे काय, व्हॉट वी आर डिफरंट फ्रॉम. 95% मार्केटमधली जी मसाले, जे लुक अलाइक ब्रँड्स लाईक अस, सिमिलर, हे जे लोक आहेत ना, हे लोक सुद्धा 95% लोक हे दळलेले मसाले वापरतात. दळलेले आणि कुटलेले, म्हणजे चुलीवरचं जेवण आणि घरच्या गॅसवरचं जेवण एवढा फरक आहे. आणि लोकांना ते जाणवतंय. म्हणजे आता जे लोक, आता कसं आहे, आमचा मीडिया प्रेझेन्स कमी आहे, कारण आमच्याकडे इनहाऊस गिरायक, आमचं पर्सनल टच टू द कस्टमर इज मोर इम्पॉर्टंट अकॉर्डिंग टू. आणि वर्षानुवर्ष आहे. अजूनही मी अजून माझी 3री जरी पिढी झाली तरी मी टेक सेव्ही नाही, मी मूर्ख म्हणतात लोक मला, हो आहे. पण गंमत अशी आहे की माझा जो पर्सनल कनेक्ट आहे कस्टमरशी, ते कस्टमर सुद्धा पिढी आमच्याकडे येते. ते दॅट इज व्हॉट माय कस्टमर बेस इज राईट नाऊ. तो इव्हेंच्युअली कमी होतोय. तो आम्ही बघतोय की आता येस वी हॅव टू स्टेप इन सम थिंग्स लाईक प्लॅटफॉर्म्स, लाईक मोठे प्लॅटफॉर्म्स आहेत जे फटाफट डिलिव्हरी करतात, पण त्यांच्याकडे 40% मार्जिन द्यायचं. म्हणजे आपण मार्जिन किती ठेवायचं, काही नियम आहे की नाही त्या मार्जिनला. मग 500 ग्रॅमचे म्हणून ते लोक दळलेले मसाले किंवा कसे, कारण ते स्वस्त पडतात. आम्ही त्याच्यात पडतच नाहीये अजूनपर्यंत, कारण आम्हाला ते परवडतच नाहीये. 40% त्यांना द्यायचे, म्हणजे मी मार्जिन किती ठेवायचं हे आमच्या डोक्यातच बसत नाहीये. मार्जिन लेवल टू मच हाय ऑफ, म्हणजे मी काही बोलणार नाही त्याच्यात, पण ते आहे वेगळं. म्हणजे 500 ग्रामही नसतो, 200 ग्रामही नसतो. लोक मध्ये पॅकेट्स करतात 3-3चे, 4-4चे, आणि मध्ये इट इज अ डिफरंट बॉल गेम. आणि भेसळ खूप प्रमाणात आपण हल्ली पाहिली. मी जे आमचे लोकलाईक ब्रँड्स आहेत ना, ब्रँड्स चांगले जे ते 99% भेसळ नाही. पण जे अगदीच लोअर क्लास आहेत, ते जे अगदीच वेगळ्या पद्धतीचे मसाले आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल आम्ही XYZ मसाला एका रेटला विकतोय, जर त्याच्या अर्ध्या रेटला तोच मसाला मिळतोय, म्हणजे काहीतरी नाही, भेसळ नाही, काहीतरी गडबड आहे. भेसळची व्याख्या परत वेगळी होते. म्हणजे मसाल्याच्या ऐवजी असलेली वस्तू, रंग फडक असणे, म्हणजे व्हॉटेवर, म्हणजे देठ, बिया, ही भेसळ. बरोबर. ही स्वस्त, कारण का ते अनडिटेक्टेबल असतात. अच्छा, ओके. फूडच्या कॅटेगरीमध्ये मिरचीचे देठ इक्विव्हॅलंट टू मिरचीचे देठ, म्हणजे मिरची, बिया इक्विव्हॅलंट टू मिरची, पण त्याचा भाव आणि मिरचीचा भाव याच्यात खूप फरक आहे. पण हे लोकांना समजवायचा भानगडीत पडणार कोण?
किंवा किती समजवणार, सांगितलं तर त्यांना पटत नाही, त्यांना उगीच शहाणपणा आम्ही करतोय असं वाटतं. पण तसं नसतं. ते कॉस्ट त्या क्वालिटीचीच असते. म्हणजे जर एखादा माणूस, आता आमच्यासारखे आम्ही जे जुने लोक आहोत, ज्यांना मार्जिन, ज्यांना दुकानं सांभाळायची आहेत, ज्यांनी जुनी दुकानं आहेत, ते क्वालिटी मेंटेन करतात म्हणूनच ते तिकडे आहेत अजूनपर्यंत. हे समजून घ्या. खरंच. आणि मला वाटतं मसाल्यांबरोबर तुम्ही पिठं सुद्धा आता दिस इज व्हॉट तुम्ही जो मगाचा प्रश्न विचारला त्याच्यातलं आता ही आमची मोदक पीठ आहे, थालीपीठाची भाजणी आहे, आमचं वड्याचं पीठ आहे. वड्याचं पीठ, मोदक पीठ तर म्हणजे आम्हाला रिटेलला एवढं लागतं की मोठे मोठे मॅन्युफॅक्चरर्स होलसेलला ते बनवत नाहीत. अच्छा. म्हणजे लोक, आता हेच सांगतो की लोक कॉन्फिडन्स आमच्यावरती लोकांचा एवढा आहे, विश्वास एवढा आहे की लोक लांबून 5-5 किलो वडापीठ, 2-2 किलो मोदक पीठ आणि त्याच्याबरोबर मालवणी मसाला. अच्छा. असं नाही येतात. म्हणजे असं थालीपीठ लोक लांबून मागवतात. आता मी कालच एक US ला पार्सल पाठवलंय, त्याच्यात त्यांनी 5 किलो थालीपीठ मागवले. मी विचारलं मॅडम 5 किलो थालीपीठ काय करायचंय? म्हणजे पाठवा. इकडे मित्र म्हणले माझं एक पण पॅकेट ठेवणार नाहीये ते. म्हटलं बरं आहे तुमचं. आणि आता परदेशाचं मराठी मंडळी एवढी झालेली आहे की त्यामुळे त्यांना डायरेक्ट मिळालं तर खरं. आणि तेच सांगतात, आता आम्ही ना कॅनडाला एक मोठं कन्साइनमेंट पाठवलं आणि त्याच्यात आम्ही 6 months व्हॅलिडिटी लिहिली होती. तर ते पटतच नव्हतं कोणाला. बरं, आपले मसाले सगळे वर्षभर टिकतात, पण आम्ही मुद्दामून 6 months व्हॅलिडिटी लिहिलेली आहे. कारण का लोकांना चांगलं फटाफट खायला पाहिजे. कमी घ्या पण चांगलं खा, ताजं. कारण आमच्याकडे ताजं बनतच ना हो. दर आठवड्याला प्रोडक्शनची बॅच आहे ना. पण मसाले म्हणजे लोणच्यासारखं, लोणचं जेवढं मुरावं तेवढं चांगलं लागतं तसं नाही. फ्रेश जेवढं असेल तेवढं चांगलं. आमचं म्हणणं आहे की लोकांनी जे वर्षभर, आता आमच्या दुकानात जे लोक येतात ना, तर मी त्यांना समजावून सांगतो की वर्षभराचं ना, पहिलं कसं असायचं मॅडम, पहिलं खत आहे ना, खत हे पोषक होतं. आता खताचं पण फालतूगिरी झाली की, म्हणजे ते खरं सांगायचं तर खतात सुद्धा काही मटेरियल टाकतात. म्हणजे फर्टिलायझर्स वेगवेगळ्या पद्धतीचे, युरिया, त्याच्यातला मी एक्सपर्ट नाही, पण जे माहिती आहे की खत सुद्धा निकृष्ट पद्धतीचं झालेलं आहे. ती क्वालिटी ऑफ खत, म्हणजे जे क्वालिटी ऑफ पीक, एवढं पीक यायला ते एवढं काही टाकतात, तर ते टिकणार कसं? कारण आपण पूर्वी कसं सगळं मराठी घरं नाही, पण सगळी 2-2 वर्ष ठेवायचे मसाले. आता 6 महिने झाले तर कलर चेंज होतो, हे चेंज होतं. पण हे आपण लोकांना समजवेपर्यंत लोकांची अजून, पण नवीन पिढी तेवढं करतच नाही. अर्धा किलो विषय संपला. बरोबर. पण ही जी जुनी पिढी आहे ना, ती आता एक संपत आली आहे. वाईट वाटतं आपल्याला की आमच्याकडे मसाले बनवणारे जे आहेत, आता नवीन पिढी पण येते, कारण त्यांना ते कळलंय की बॉस नाही, ह्याची जे बनवतात ना कडे, त्याच्यात सुद्धा खूप वेगवेगळे लोक आहेत. आता मी एका मोठ्या दुबईच्या एक्झिबिशनला गेलो होतो, तर तिथे बघितलं की एवढा हलका माल एक्सपोर्ट होतोय, एवढा हलका माल बाहेरगावी जातोय. कारण मग मी त्याचा अभ्यास केला की कसं काय खातात, का खाणार. तर तो एक मारवाडी भेटला तिकडे, सेठ घर पे खाना कौन बनाता है, कितना लोग को खाना बनाने को आता है, तुम्हारे और मेरे मम्मी जैसा कोई खाना बनाता है क्या? वो उनको मिर्ची पाउडर, हाँ मिर्ची पाउडर डाला 1 चम्मच, हल्दी पाउडर, उनको क्या मालूम है उसके अंदर क्या है. टेस्टी जो खाना खाया है, आज तुम्हारे घर से हल्दी पाउडर लेके जाएगा कोई तुम्हारे घर से, मैं तो मैन्युफैक्चर तो एक्सपोर्टर मला सांगतोय, तुम्हारे यहाँ से कोई मिर्ची पाउडर लेके जाएगा और घर पे वो टेस्ट के बाद ये टेस्ट खाएगा तो उसको समझेगा. लेकिन वो जिंदगी भर अगर मार्केट का ही खा रहा है तो उसको क्या समझने वाला है. दैट इज द सॅड स्टोरी विच इज गोइंग टू गो अहेड. आणि तशीच चालली. आता आपल्या इकडे सुद्धा हे अमेझॉनवर वगैरे म्हणजे मोठ्या मोठ्या कंपन्यांकडनं हे लोक मागवतात. मोठ्या मोठ्या सगळ्या गोष्टी आहेत, स्वस्त आहे, मध्ये ऑफर्स असतात, ते काय असतात, तर त्यांना ते कळतच नाही की बॉस 100 रुपयाची वस्तू ना कोणी कुठलाही व्यापारी जर पडतळे तर 20 रुपयाला देणार नाहीये. 180 रुपयेच घेणार आहे तुझ्याकडनं की 140च रुपये घेणार आहे. कसंही कर मग तू,
किंवा मग ते हलका माल येणार हलक्या आहे. प्रतीचा माल असणार. नक्कीच. बस पण हे आता समजवायला सांगायला त्याला खूप आपल्याला वर्ष जातील. किंवा खाद्य पदार्थ जे बनवतात ना हा, त्यांना शेफ. ते कळतं. नाही, बायकाच्या घरी रोज जेवण बनवतात हा, ना हा. त्यांना ते खूप कळतं. अच्छा. खूप खूप कळतं. म्हणजे आता आमच्याकडे येणारा सुदैवाने जे क्राऊड आहे ते सगळं घरी बनवणारं क्राऊड आहे. वा. मग ते जे क्राऊड आहे ना हम्म. ते दे डोंट कॉम्प्रोमाइज. बरं. चांगलं पाहिजे, 100 रुपये जास्ती तर की आपण माल द्या. माल चांगला पाहिजे, ऑथेंटिसिटी बघतात. आज चांगली क्वालिटी पाहिजे बस. नक्कीच. दिवाळी विशेष भागात आपण खास अमर खामकर सर यांना आमंत्रित केलेलं आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. दिवाळी विशेष भागात आपण अमर खामकर सरांना आमंत्रित केलेलं आहे. खामकर मसाले म्हणून सुप्रसिद्ध जो ब्रँड आहे आणि आपल्या लालबाग परळचा आहे, त्यामुळे आपल्याला खास महत्व आहे त्या ब्रँडचं. सर, आता आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रातच एवढी व्हरायटी आहे, तर मसाल्यांची म्हणजे लोकांची जशी व्हरायटी म्हणजे काय म्हणतात तसं, जर 10 किलोमीटरवर भाषा बदलते तसं चव बदलते. तर तसं म्हणजे आपले कोकणस्थानचे मसाले, सारस्वतांचे मसाले, नंतर गुजराती मारवाड्यांचे मसाले, म्हणजे फार रेंज मोठी आहे. तर तुम्ही कसा विचार करता हे सगळं आता आम्ही बनवण्यामध्ये? सरासरी करतो. म्हणजे हा. फॉर एक्झाम्पल सिंपल समजा, चौकळशी पाचकळशी, हा हा, ओके. बरोबर आहे, हा. सूर्यवंशी, हम्म. हे जे सगळे मसाले आहेत ना हा. यांचे घरातले प्रत्येकाचे ना पद्धती वेगळी आहे. हो. मालवणी मसाला, मालवण्यांचे पण हा. आता मालवणी मसाला म्हणजे कोकणी मसाला कोकणी मसाला. असं जर मी म्हंटल तर मालवणी रागवतो. ओरिजिनल सावंतवाडी किंवा कणकवलीच्या पुढचा माणूस रागवतो. हम्म. तसं नाहीये. मसाल्यांचे बऱ्यापैकी ठेवण, आता आम्ही जे रिटेलला विकतो किंवा आम्ही जे ह्याला, बऱ्यापैकी ठेवण ना सेम ठेवली हा. तर घरची टेस्ट, म्हणजे आम्ही जे हो. ऑब्विसली एव्हरीबडी हॅज इज ओन चॉईस. बरोबर. ते घेऊन येतात आमच्याकडे चिठ्ठ्या, आणि मग ते आम्ही त्यांच्या घरातले पण मसाले बनवून देतो. अच्छा. पण दॅट इज अवर स्पेशालिटी, की घरी येऊन माणूस जेव्हा एखादा चिठ्ठी देतो, ही माझ्या आजीची चिठ्ठी, ती आजीची चिठ्ठी आमच्याकडे स्टोर्ड असते. हा हा. हा, सावंतांची चिठ्ठी स्टोर्ड असते, कवड्यांची चिठ्ठी स्टोर्ड असते, हा, शेखची चिठ्ठी, म्हणजे सगळे नॉट ओनली महाराष्ट्रन्स, हा. All over India. ऑल ओव्हर इंडिया. बरं. तर आता फॉर एक्झाम्पल सिकेपींचा मसाला आहे. सिकेपी लोकांचा मसाला आहे. बऱ्याच लोकांना माहिती पण नाहीये की प्रेग्नेंट बायकांसाठी हा. त्या समाजाने एक वेगळा मसाला स्वतःसाठी डेव्हलप केला. अच्छा, उष्ण पडू नये म्हणून. हा, त्याला इसवार मसाला म्हणतात. किस्वार. हा, पण आता हा तर आम्ही काही रेग्युलर विकत नाही, पण ज्या बाई घेऊन येतात ज्यांना माहिती आहे, तर आमच्याकडे फॉर्म्युला आहे त्याचा. आणि आमच्याकडे एका ऑथेंटिक माणसाने करून दिलेला फॉर्म्युला आहे. अच्छा. त्यांनी पारंपरिक करून त्यांच्या मुलांसाठी असं, कारण नोटिंग पण पाहिजे ना. आता फॉर एक्झाम्पल कोळी समाजाचा मसाला आहे. 80% आय विल टेल यू, 80% कोळी समाज किंवा आगरी समाज जो अलिबाग आणि ह्या साईडला राहतो ना, पट्ट्यावर आहे, हा. तो पैनाडला जातो आणि पैनाडला मसाले करतात. हा, हा. ओके, दॅट्स अ स्पॉट, यु नो. बरोबर. हा. तर मी विचार केला की काय जातात का हा. माझ्या मसाल्यात आणि त्यांच्यामध्ये, म्हणून आम्ही गेलो एकदा पैनाडला 8-9 वर्षापूर्वी. अच्छा. पण त्यांच्याकडे त्यावेळेला 2000 रुपयात 10 किलो मसाला. म्हटलं 200 रुपये किलो काय देतो हा माणूस. मग त्यांची ती सिस्टीम बघितली. तो चीटिंग करत नाही, पण त्या माणसांना काहीच सांगत नाही. अच्छा. त्यांना ती मिरची पावडर आणि थोडासा मसाला हा. असं जे काही बांधणं, त्यांचं म्हणणं आहे की तो पुडी बांधून देतो. म्हणजे पुड्याच त्याच्यात हिरवी, कारण तो दाखवतो हिरवी मिरची टाकली, हे टाकलं, किती टाकली तो काही दाखवत नाही. हा, प्रमाण दाखवत नाही. प्रमाण दाखवत नाही, म्हणजे प्रमाणच नसतं. त्याच्या पण प्रमाणात जो डोक्यात प्रमाण येतात ते टाकतो तो. तर मी म्हटलं असं काय करतो हा माणूस. मग मी त्याच्याकडनं 10 किलो मसाला घेतला. अच्छा. म्हटलं बघूया तर. मग तो दुकानात सगळा सुट्टा करायला लावला हा हा हा. मुलांना की काय आहे त्याच्यात. बरं. मग त्याच्यात म्हणजे मसाल्याचा जो फॅक्टर ऍज इट पाहिजे. कारण आपण जर तुम्ही अलिबाग विलिबाग साईडला गेलात ना, तर जेवण सुंदर असतं, पण थोडं तिखट आणि त्याला गरम मसाल्याचं प्रमाण कमी असतं. मग देन आय रिअलाइज की ते त्यांना माशा करता जास्ती वेळ मसाला लागतो. माशा म्हणून त्यांना तो गरम मसाला कदाचित कमी असेल. पण येस,
त्यांचा मसाला त्यांच्या वेगळा. पद्धतीचा आहे तो आहे. मग तो आम्ही बनवला, मग त्या पद्धतीने आम्ही तो ब्लेंड केला. हा. मग तो पोळी आगरी मसाला असं आम्ही, आगरी पोळी मसाला जवळजवळ सारखा असतो. अच्छा. मग पाचकडची चौकडची ते हे मसाला, मग त्याच्यातला एक ब्लेंड केला. सिकेपिनचा मसाला वेगळा ब्लेंड, म्हणजे मग ते आता सिकेपिनचा मसाला विकणार काय, म्हणजे फिश मसाला ही सिकेपी मसाला. सिकेपी मसाला, हो. असं आम्ही हळूहळू त्याच्यात डेव्हलप करून आम्ही छान, म्हणजे कुठलेही सिकेपी आले तर आम्ही त्यांना ते देतो. हा. म्हणजे आगरी कोळी आले की त्यांना ते देतो, म्हणा हे तुमच्या पद्धतीचा मसाला आहे बघा वापरून. मग ते एकदा त्यांच्या डोक्यात बसलं की येस बॉस हा फरक आहे तर आहे, तर मग त्यांना ते पटतं. तुम्ही बोलताय त्याच्यावर मला कळतंय वाक्चातुर्य हे किती लागत असेल ना. म्हणजे कुठलाही धंदा म्हटलं ना की आपलं बोलणं अगदी गोडवा हवा, मीठ पण पाहिजे. मीठ पण पाहिजे. खरंच, नाही म्हणजे मिठाशिवाय चव नाही. हा, म्हणजे गोडवा असल्याशिवाय समोरचा माणूस थांबत नाही. तुम्ही 2 मिनिटं जर गिऱ्हाईकाशी बोलला नाही तर गिऱ्हाईकाला अपमान वाटतो किंवा अपमान वाटणारच. जर मालक गिऱ्हाईकाशी बोलला तर अजून मजा येते गिऱ्हाईकाला. कामगार असतात, कामगार नीट बोलतातच, पण आपण जेव्हा पर्सनली बोलतो तेव्हा फरक पडतो. आणि तेच आमच्या दुकानात आहे. मालक दोन्ही बसलेले असतात, मालक गिऱ्हाईकांशी संबंधित असतात. कधी होतं, कधी चूक होते, कधी काय होतं, असं होतं. आता इट हॅपन्स, मध्ये ढकलून न्यायचं पुढे, चालेल, सॉरी म्हणायचं आणि चालायचं. बरं, पण कधी कधी असं काही कोणी असं सांगितलंय का शिष्टपणे की बघा आम्ही असं करतो, तुम्ही काय, असं असं कधी झालंय? होतं ना, पण आता त्याचा क्रेडिट त्याला द्यायचं, हो बाबा. अच्छा, असं आहे ना. आणि अर्थातच सॅटिस्फाईड कस्टमर्स, म्हणजे आता बरेच इतकी वर्ष तुम्ही या व्यवसायात आहात, तर असं कुठल्या अशी स्मरणार्थ राहिलेली की अशी ऑर्डर आली आणि खूप छान वाटलं, समाधान वाटलं की आज आपण एवढी वर्ष हे करतोय त्याचं चीज झालं, असं कधी अनुभव खूप वेळा, आला? खूप बरेच वेळा, खूप वेळा. म्हणजे मी तुम्हाला सांगू का, आशाताई आहेत, आशा भोसले, ओके, तर ना त्यांची, खरं त्यांच्यामुळे मी फॅक्टरी टाकली. म्हणजे मी ओपनली सांगतो. काय झालं होतं, त्या फार 8-1 वर्षापूर्वी आमच्याकडे आलेल्या, 10 वर्ष जास्तीच असेल, 15 वर्षापूर्वी. मी फॅक्टरी टाकून 12 वर्ष, हो 15-1 वर्षापूर्वी त्या आल्या. आणि तेव्हा ना आमच्याकडे स्वतःच कांडप मशीन नव्हतं. चक्क्या होत्या काकांच्या आमच्या, पण आमच्याकडे स्वतःच असं कोणाकडे कांडप मशीन नव्हतं. तर आणि डंकावरच आम्ही बनवून द्यायचो. आमच्या पाठी आहेत ते बनवायचे. पण त्यांची एक आजही सवय की ते मीठ टाकतात. ओके, तर मी त्याला पर्सनली सांगितलं होतं, बाबा खूप इम्पॉर्टंट माणूस आहे, हा प्लीज मीठ टाकू नकोस. बरं, त्याची चूक नाही, शेतनी त्याला सांगितलं असेल. आणि कामगार आणि सायकोलॉजिकल असतं ना, थोडासा शेवटचा दळ आणि हात बसलेला असतो नाही, आणि कसं असतं, दळ जास्ती झाला तर दळ कमी करायचा, हे सायकोलॉजी असते. त्यांनी ते मीठ टाकलं आणि अशा त्यांनी जेव्हा मसाला चेक केला तेव्हा वरती मीठ लागलं, तर वरतीच असतो तर ते काय तो मिक्स करत नाही, ते लागलं मीठ आहे याच्यात. मला एवढं दुःख झालं ना की म्हटलं यार आपण, आणि मी त्यांना सांगितलं खरं आणि दैवत आपलं, म्हणजे एवढी मोठी व्यक्ती आणि आपल्याकडनं ही चूक झाली आहे. अमर खामकर हे चुकीचं आहे. म्हटलं हो चुकीचं आहे म्हणा, अगदी चुकीचं आहे. तर मग मी सगळी मिरची पावडर ठेवली, सॉरी बोललो त्याला, दुसरी बनवू नाही दिली, पण बूंद से गई हौद से नहीं. पण काय त्या निमित्तानं आशाताई, मग माझ्या डोक्यात आलं की जर एवढे इम्पॉर्टंट कस्टमर्स आपल्याकडे आहेत, एवढे छान लोक आपल्यावर विश्वास ठेवून येत आहेत, तर आपण हे चूक केलेली आहे आणि आपल्याकडनं झालेली आहे. आपली स्वतःच पाहिजे, म्हणजे थोडं असेल, वर्कशॉप सारखं आहे आमचं, आजही आमचं आहे ते, कारण आमच्याकडे काय क्वालिटी बनते, आमच्याकडे क्वांटिटी बनत नाही. तर ते स्वतःच करणं एवढं भाग. बरं, मुंबईत त्याचे लायसन्स मिळत नाहीत, जे करतायत ते सगळे बोगस लायसन्सेस आहेत. मग ते जिकडे लायसन्स मिळू शकतो, ऐरोलीला त्यावेळेला चक्की आणि डंकचे लायसन्स होते. चक्की प्रत्येक सेक्शन मध्ये चक्की, ती शोधून काढली, त्याला 3 वर्ष गेले, मध्ये बेस बनवला, सगळं रेडी झालं. आणि मग आता आमच्याकडे
अगदी आपलं काम जसं पाहिजे तसं होतं. त्यामुळे कस्टमर सॅटिस्फॅक्शन वाढलं आणि थँक्स टू अशातही माझी फॅक्टरी झाली. तर आज खामकर मसाले आपल्याला ब्रँड दिसतो, पण ब्रँड मागे एवढी मेहनत, खूप कष्ट, प्रामाणिकपणा, सचोटी, हे सगळे गुण आहेत. म्हणजे सचोटी शिवाय मी तर सगळ्यांना सांगतो, तर मला खूप जण बोलवतात, सांगतात की काय आहे, काय करायचंय, तुम्ही काय उपदेश द्याल. नवीन नवीन धंदे करतात लोक, नवीन नवीन सुरू होतं. म्हटलं पार्ट टाइमनी धंदा होत नाही, धंदा फुल टाइमच पाहिजे, तरच तुम्ही धंदा म्हणून धंदा करू शकाल. तुम्ही म्हणाल मी नोकरी करतो आणि ट्रायलला ठीक आहे, थोडे दिवस, अगदीच 1 महिना 2 महिने, तुला एकदा कळलं की बॉस मला हे जमतंय किंवा काय होतंय, नॅक कळायला सुद्धा खूप वेळ लागते. आणि तुम्ही नॅक कळायला, मी सांगतो, नेहमी सांगतो, नॅक कळायला तुम्ही त्याच्यात उतरल्याशिवाय, म्हणजे पाण्यात उतरल्याशिवाय पोहता येत नाही. तर अर्धवट काही करू नका आणि खूप अभ्यास करा. जर काही कोणाला करायचं असेल तर लोक म्हणतात नाही इझी आहे, इझी आहे. काही इझी नाही आहे. फक्त एवढंच आहे की माझ्यासाठी, म्हणजे फॉर मी इफ यू आस्क, की एवढं सगळं तुमचं हे आहे तर तुम्ही कसं. पण ते तुम्ही वाढवलं घरचं असताना सुद्धा. आमची तर टॅगलाईन, मी 5-6 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही ही टॅगलाईन लिहिली तेव्हा कोविड नंतर आम्ही बसलो होतो. तुमचं काय मिळालं, तुमचं सगळं आजोबांचं आयत आहे. तर मग मी लगेच म्हटलं बरोबर आहे, म्हणून आमची टॅगलाईन आहे आजोबांनी उभारलं, आम्ही ते जोपासलं. जोपासलं पण ना, लोक उधळून टाकतात, किती महत्वाचं आहे. आणि मग त्या आजोबांचं नाव आलंय, अशोक खंकरांचं नाव आलंय. मग आम्ही आता त्याच्यात कसं कॉम्प्रोमाइज. लोक म्हणतात तुमच्याकडे एकच क्वालिटी काय, मालवणी मसाल्याची एकच क्वालिटी काय. अच्छा, म्हटलं बापाच्या नावावर धंदा करतो रे, 4 नसतात, एकच असतो. क्वालिटी म्हणजे क्वालिटी, एकच क्वालिटी मिळणार. 3. आता त्याच्यात काय झालंय, कोविड नंतर लोक तिखट मसाला मागायला लागले, म्हणून सेम मसाला सेम पैसे, फक्त आम्ही मिरची जरा वेगळी वापरतो, म्हणजे जरा तिखटपणा येतो, म्हणून तो तिखट मसाला. आपण आता मगाशी कामगारांबद्दल बोललो की कामगार सुद्धा तुम्ही राखलेत, म्हणजे जसे कस्टमर्स हे राखलेले आहेत तसे कामगारांनाही राखणं फार गरजेचं आहे. 25-25 वर्ष झाली, 30-30 वर्ष झाली ती माणसं, पण त्यांनाही आपलं आता सगळं कळलेलं आहे. त्या फॅमिली, म्हणजे वडिलांना स्कूटरवरनं घेऊन येऊ, म्हणजे आता वडील काय करतात, 7 आणि मी सगळ्यांना पण सांगतो, आता माझ्या वडिलांचा अनुभव मी सांगतो, ही 78, 79. प्लीज तुमच्या वयस्कर लोकांना काम करू नका म्हणून सांगू नका, काम करा. ते 80 वर्षाचे 79 कम्प्लीट झाले आणि ते रोज दुकानात येतात आणि रोज घरी आरामशीर जातात. ही एन्जॉईंग इज शॉप कंटेन, ते आयुष्यभर केलंय. रोज बसतात लोक, रोज त्यांना भेटायला येतात, त्यांचे मित्रमंडळी येतात. सो ही इज बिझी अँड ही इज फिट बिकॉज ही इज बिझी. सगळ्यांना येऊन दे, त्यांच्या जुने संस्थानात येऊन बसून दे. ते संस्थान आहे ना त्यांचं, किती काय झालं तरी, छोटं असलं तरी त्यांचं ते देऊळ आहे. तर ते त्यांना सगळ्यांना सांगतो की बाबा आई वगैरे जर काम करत असतील करून दे, काही त्यांना वेगळं ठेवू नका. लेट देम वर्क, लेट देम गो टू द शॉप, लेट देम गो टू देअर व्हॉट एव्हर, इफ दे आर इंटरेस्टेड लेट देम कम वर्क. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आमच्या ह्या रंगलेल्या खुमासदार गप्पा अशा सुरू ठेवूया अमर खामकर सरांसोबत. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. दिवाळी विशेष भागात आपण खामकर मसाल्याचे अमर खामकर सरांना आमंत्रित केलेलं आहे. अमर सर, आता अर्थातच आपण पारंपरिक मसाल्यांबद्दल भरभरून बोललो, वेगवेगळ्या सगळ्या समाजांच्या लोकांना काय प्रकारचे मसाले लागतात ते तुमच्याकडे अवेलेबल आहेत, त्याविषयी सगळ्यांना माहिती तर आहेच, पण आपण डिटेलिंग त्याचं केलं. आता मला हल्लीची तरुण पिढी जी आहे त्यांना असं चटपटा आयटम्स, म्हणजे चटपटा काहीतरी, म्हणजे आपण मिसळ म्हणा किंवा वडापाव, त्याला सुद्धा एक छान मसाल्याची क्रिस्प असली की त्याला फार असं मराठमोळे पदार्थांकडे सुद्धा ते आकर्षित होतात. म्हणजे चायनीजचा एवढा भडीमार होत असताना सुद्धा
पण आपण नेहमीच कोथिंबीर वडी किंवा असं काही स्नॅक्स आयटम जास्ती घ्यायला जातो, तर त्यासाठी वेगळे मसाले अर्थातच तुम्ही करत असाल. नाही, आम्ही करतो ना. आमच्याकडे मिसळ मसाला आहे, संडे मसाला पण इथे लोकं- मालवणी मसाला म्हणजेच संडे मसाला, अच्छा. वेगळा नाही. ओके ओके. हा. मिसळ मसाल्यामध्ये सुद्धा मालवणी मसाल्याचा बऱ्यापैकी अंश आहे, अच्छा. पण त्याच्यात थोडस आमच्याकडे 4-5 गोष्टीचे ऍडिशन्स आहेत, हम्म. त्यामुळे त्याला फ्लेवर त्याला फार छान येतो. अच्छा. मिसळ मसाला आहे, हा. नंतर फिश फ्राय मसाला आहे, जी आपली आई कधी करत नव्हती, तर आता आम्हाला फिश फ्राय मसाला ठेवावा लागतो हा. की तर पटकन रव्यात बरोबर. आणि टाकलं मुलं हल्ली कसं पीजी मध्ये राहतात. हो. फास्ट पाहिजे. हा. फिश फ्राय मसाला आहे, कांदा खोबरा मसाल्याचा होताच, पण आता आमच्याकडे चटण्या आम्ही खूप सुंदर वा. एनरोल केल्या आहेत. हा. म्हणजे लसूण चटणी आमची एकदम हॉट सेलर आहे. लसूण चटणी आहे, नंतर तिळकुटाची चटणी आहे, आणि जवस चटणी आम्ही बनवत नाही, आम्ही शेंगदाण्याची चटणी शेंगदाण्याची, बनवतो. हा. तर या सगळ्या चटण्या आम्ही बनवतो. आणि छान वाटतं, म्हणजे लोक येऊन आवडीने घेऊन जातात. आणि हा. असं तरुण पिढी इज नाव इन, थोडस खायला प्यायला ना मला छान. नाही, आता मला असं वाटतं की दे आर इंटरेस्टेड मोर. बरोबर. मराठमोळ्या पदार्थांमध्ये सुद्धा नक्कीच. तुम्ही असं कुठलं शास्त्रोक्त किंवा असं आपण आता म्हणतो ना की मला म्हणजे कॅटरिंग कॉलेजमध्ये गेलो, डिग्री घेऊन बाहेर पडलो की आपण चांगले शेफ होऊ शकतो, तसं या व्यवसायाचं मला वाटतं नाहीये. कारण जेवढं आपण प्रॅक्टिकली त्याचं नॉलेज घेऊ त्यातनं मुलं जास्त शिकतील. तर तुम्ही मुलांना काय संदेश द्याल? मी कॉलेजचा ग्रॅज्युएट आहे, फक्त कॉमर्स पोदार कॉलेज आमचं होतं. तिकडे मी खूप गोष्टी शिकलो. तिकडेच फुलवा भेटली, तिकडेच बाकीच्या गोष्टी झाल्या. पण एक नक्की लक्षात घ्या, म्हणजे मला असं लालबाग तर खरं आणि कुठलाही धंदा करायचा म्हटल्यावर यू हॅव टू बी स्ट्रीट स्मार्ट. ते मला पहिल्यापासून दुकानातून मिळालं. आणि आता खूप मीडिया आलाय, खूप सोशल मीडिया आहे, खूप तुम्हाला इनपुट्स आहेत. 100 रुपए में एक्सपोर्ट का धंधा मिलता है, 200 रुपए में यहाँ सीखने को मिलता है. माझं असं म्हणणं आहे 100% ते क्लासेस जॉईन करा. मला शिकायला कुठेही कमी पडायचं नाही. तुमच्याकडे पैसे, तुमच्याकडे वेळ आहे, तुम्हाला इच्छा आहे, 100% शिका. पण शिकताना सगळ्या गोष्टी शिकून झाल्यानंतर आहेत म्हणून पैसे लावू नका. प्रत्येक गोष्टी खूप मेहनतीने काम करावं लागतं. 12 तास नाही, 24 तास. झोपताना सुद्धा तुम्हाला तुमचा धंदा पाहिजे डोक्यात, तर तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि मग तुम्ही लोकांना असं सांगायचं नाही की मी फेल झालो, मी हे केलं, मी पैसे टाकले आणि तिकडनं पैसे आले नाहीत. धंदा म्हणजे व्यवहार. मग ते पैसे तुम्ही कमवलेले असतात, मेहनतीचे असतात, ते व्यवस्थित वाढवायला खूप म्हणजे आय डोंट नो काय त्याला बोलू शकतो, पण त्याला खूप वेगळी तपश्चर्या. हा, म्हणजे यू कॅन कॉल इट. आम्ही सकाळपासून विचार करत असतो की बॉस हा धंदा असा झाला, हे मार्केट असं आहे. आणि रिटेलमध्ये असून सुद्धा आम्हाला हे विचार करायला लागतं. जर तुम्हाला छोटा धंदा करून मोठा धंदा करायचा असेल तर तुम्हाला अगदीच व्यवस्थित, तुम्ही लगेच मॅन्युफॅक्चरिंग युनिट टाकलं तर मॅन्युफॅक्चर होईल, विकणार कुठे भाई? विकणार कुठे? लोक आज 100 लोक माल बनवत आहेत. मग त्यांना ते थोडं पहिलं काय नातेवाईक घेतात, हे घेतात, ते घेतात, सगळे घेतात, आणि नंतर मग फ्रस्ट्रेशन येतं. कारण महिन्याला 3 लाखाचा धंदा झाला, 3 लाखाच्या धंद्याने दिवसाला मिळाले किती, महिन्याला मिळाले किती, 30,000. सगळा खर्च जाऊन ह्याच्यापेक्षा तर मी नोकरीत बरा होतो. ह्या सगळ्या गोष्टीचं मॅन्युप्युलेशन आहे ना. जेव्हा तुम्ही बसताय त्याच्या अगोदर प्लीज खूप फॅक्टशीट्स बनवा, खूप गोष्टी करा, आणि मगच तुम्ही तुमचं व्यवस्थित मार्गदर्शन स्वतःचं जे तुम्ही शिकून आलाय ते इम्प्लाय करून मग करा. तो म्हणतोय म्हणून, ते म्हणतायत म्हणून प्लीज करू नका. असं म्हणजे अगदी सगळ्या तरुण पिढीने सांगेन. हल्ली कसं असतं, युट्यूब बघितला, इंस्टाग्रामवरची लिंक बघितली की त्या दुकानात गर्दी असते. मग ते डोक्याला ताप होतो त्यांच्या नंतर की काय फालतूगिरी आहे काय, म्हणजे तिकडे गेल्यानंतर कळतं. सो सगळा विचार करून जा. एक सगळ्यांचे सगळे स्टेटस लिहिलेले असतात, सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी असतात, त्या पद्धतीने बघून का. तुम्हाला सुद्धा घरचं असताना सुद्धा एवढी मेहनत, म्हणजे ते ब्रँड टिकवणं सुद्धा एक खूप मेहनत आहे हो. असं थोडी असतं की आलं मिळालं घेतलं, असं नाही.
यू हॅव टू बी देअर, प्रेझेंट राहायला पाहिजे. आपल्यासाठी कोणी काम करत नाही. हा आमचे एक गुजराती मित्र आहेत, हा अपने को कोई कमा के देने वाला जिंदगी में पैदा नहीं हुआ. हा खरं. आणि मराठी उद्योजकांसाठी म्हणजे आता आपण बघतोय फार किर्लोस्कर म्हणा किंवा पेंढारकर म्हणा, फार किती मेहनत करणारी माणसं आहेत ती. पण असे मराठी उद्योजकांनी सुद्धा पुढे आलं पाहिजे आणि जास्तीत जास्त मराठी उद्योजक वाढीला लागले पाहिजे. याबद्दल तुमचं काय मत आहे? तेच परत तेच सांगते की धंदा करायला ना आणि शिकवायला सगळे तयार आहेत. हा किर्लोस्कर म्हणा, पेंढारकर म्हणा, तिथं खूप मोठी नावं झाली. त्यांनी तर सगळ्यांना किती जणांना त्यांनी मदत केली आहे, किती पद्धत. म्हणजे आत्ता मी ऐकलं किर्लोस्करांबद्दल, त्यांनी अगदी थेट सह्याद्री कन्झर्वेशन मध्ये सुद्धा त्यांचा हे आहे, हात आहे. तर आणि दे आर डुईंग इट. तर ते आपल्या मराठी माणसासाठी किंवा महाराष्ट्रासाठी खूप काम करतायत. किंवा आम्ही छोट्या प्रमाणात करतो, ते खूप मोठ्या प्रमाणात करतात. पण ह्यांची नावं आणि हे लोक जेव्हा सांगतात, ही लोक त्यांना ऐकायला पाहिजे आणि आत्मसात करून तुम्हाला त्याच्यातून काय मिळालं. तुमची म्हणजे मी किर्लोस्कर लगेच होऊ शकत नाही हो, एका रात्रीत होऊ शकत नाही किंवा एका रात्रीने त्यांना तिसरी पिढी आहे आज त्यांची. किर्लोस्कर इज नॉट द फर्स्ट रिजन नाव, दे हॅव एक्सपॅन्डेड. खामकर माझी आत्ता तुम्ही मला बोलवलंय, माझी तिसरी पिढी आहे हो. पहिल्या पिढीने असं काही बघितलंच नाहीये. सो माझी ही जी पिढी आहे त्यांना आम्ही तेच सगळ्यांना सांगतोय, तेव्हा पेरलंय ते आज उगवलंय. येस, मी हेच म्हणजे तुम्ही पेरायचंय. जेव्हा तुम्ही धंदा सुरू करता तेव्हा तुम्ही पेरायचंय. तुमचं सेकंड जनरेशन खाणार आहे हा विचार करून करा. मेही करेगा मेही खाएगा ऐसा नाही होता है. नक्कीच. आता मेन विषयाकडे होते, म्हणजे आपण खूप म्हणजे बिझनेस रिलेटेड बोललो, पण तुमच्या आयुष्यामध्ये खमंगपणा आला, मसालेदारपणा आला तो फुलवाताईमुळे. तर ते थोडंसं मी नेहमी फुलवाला चिडवतो. खरं फुलवा बर्वे फेमस नव्हती, फुलवा खामकर फेमस झाली. असं नाही आहे. शी इज ऑल्सो अ व्हेरी हार्ड वर्किंग लेडी. तिने खूप म्हणजे आता माझ्या आयुष्यात खूप बदल झालेला आहे तिच्यामुळे. आमचं एक असं एकदम सिंपल कुटुंब, तिचं कसं आहे एकदम झगमगाट. नाही, झगमगाट नव्हता तिच्या आयुष्यात. आत्ता म्हणजे अगदी ती एकापेक्षा म्हणजे तिने बुगी उगी केलं ना तेव्हा सुद्धा तिच्या आयुष्यात एवढा झगमगाट नव्हता. पण जेव्हा तिने मराठीचं एकापेक्षा एक केलं ना त्याच्यानंतर तिच्या आयुष्यात थोडंसं एक सेलिब्रिटी कोरिओग्राफर, त्याच्यानंतर नटरंग झालं, त्याच्यानंतर नटरंग झालं. ते ग्लॅमर आलं. ते तिच्या डोक्यातच नाही आहे. ते ग्लॅमर हा विषय आमच्या घरात कोणाकडेच नाही. तिच्यात तर मुळीच नाही. हा म्हणजे आम्ही काहीतरी म्हणतो आम्ही खामकर आहे उगीच, तसं पण नाहीये. असं पण ती मसालेदार गोष्ट आम्हाला ऐकायची. तुम्ही कसं भेटलात, कोणी कोणाला प्रपोज केलं? प्रपोज काही झालंच नाही. आम्ही 15 वर्ष मित्र, 10-11 वर्ष झाली. बिफोर मॅरेज 10 वर्ष आम्ही एकत्र होतो. तर हे सगळं असं मैत्री की बाहेर कशाला शोधा, आमचीच मैत्रीण आहे ना, मग विचारायचं. तर म्हणजे वी ग्रू अप टुगेदर. असं आहे. तुम्ही हार्डकोर व्यावसायिक आणि ती हार्डकोर कलाकार. ती कलाकार नंतर लग्नानंतर सांगतोय काय, तेच सांगतो. लग्नानंतर ती तेव्हा डान्स क्लास घ्यायची, जिम्नॅस्टिक्सचे क्लास घ्यायचे. शी इज अ छत्रपती अवॉर्ड विनर. पण तिचं बॅकग्राऊंड असं आहे की तिच्याकडे साहित्यिक सगळं बॅकग्राऊंड होतं. त्यामुळे तिच्यात वाचन खूप होतं, माझ्यात वाचन 0. तिच्यात वाचन फुल वाचन. तिचा अभ्यास चांगला, तिचं हे स्पोर्ट्स तर मी पण खेळायचो. मी टेबल टेनिस खेळायचो स्टेट लेवल्स. नंतर आपण येतं म्हणजे असं. पण तिचं कसं होतं की ती बॉर्न अँड ब्रॉटअप इन अ लिटरेट म्हणजे आमची काय अनाडी फॅमिली नव्हती, पण लिटरेट म्हणजे लिटरेचर रिलेटेड. हा, ते कम्प्लिटली लिटरेचरच्या गोष्टी तिच्या सगळ्या. तिचे वडील मोठे साहित्यिक होते. आजोबा शाहीर अमर शेख म्हणजे खूप मोठा माणूस, म्हणजे खूप मोठं नाव. तर ह्या सगळ्या गोष्टीत ना तिचं पाया एकदम मजबूत होता त्या अभ्यासाबद्दलचा किंवा लिटरेचर बद्दलचा किंवा आर्ट बद्दलचा. आमचा आर्टशी तसा काही संबंध नाही. देखणे का बस हो क्या फिनिश. तिचं शी इज टू ऑब्झर्व. तसंच ते पुढे आलं. देन शी स्टार्टेड विथ डान्स. कॉलेजमध्ये डान्स केला, तो काही फार तिने गाजवला नाही. मग त्याच्यानंतर म्हणजे कॉलेज गाजवलं, कॉलेजमधले सगळे अवॉर्ड्स तिला
असं म्हणू. काय नाही असं काही नाही. तिची हार्डवर्क म्हणजे तिचं एखादं गोष्ट मिळत नाही ना, जसं आता मी मसाल्यात करतो तसं ती डान्स मध्ये करते खरंच. तिचं ते खूप भयंकर हार्डवर्क आहे आणि ते भयंकर हार्डवर्क तिला आता 20 वर्षानंतर फळाला आले. हो, तिने ते पहिलं केलंय. 20 वर्ष झाली तिचं काम आहे, स्ट्रगल आहे. तर तशी ती आयुष्य आहे. नक्कीच. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि पुढच्या पिढीलाही थोडं आपण मार्गदर्शन देखील केलेलं आहे. तुमचे काही फ्युचर प्लॅन्स आहेत, अजून काही वेगवेगळं व्हरायटी द्यायचं किंवा काही करायचं? नाही, व्हरायटी आम्ही रोज अभ्यास करतो जाऊन वेगवेगळ्या गोष्टींचा अपग्रेड स्वतःचेच मसाले अपग्रेड करणं हा आमचा पहिल्या डोक्यात चालू आहे की अजून काय त्याच्यात करता येईल, अजून काही लोकांना आता लोकांना रेडी टू कुक लागतंय. पण रेडी टू कुक माझ्या डोक्यात बसत नाही, कारण आपल्याकडे जर सगळं इंडियन, आय एम लुकिंग ॲज अ इंडियन मार्केट, तर इंडियामध्ये सगळ्या गोष्टी फ्रेश आहेत. फ्रेश का लोकांनी घाणेरडी पावडर टाकायची त्याच्यात? जर आपले मसाले ताजे आहेत, गरम मसाले सगळे रेडी आम्ही तुम्हाला फ्रेश चांगले देतोय, तर कांदा आणि लसूण तर ताजी मिळते, त्याची चव तुम्ही पावडरच्या किंवा डिहायड्रेटेड मध्ये येतच नाही. डिहायड्रेटेड पावडर्स मध्ये ती येतच नाही. त्यामुळे लोक करतायत आणि आम्ही त्याच्यात प्रयत्न करतो. आता मुलं बाहेरगावी जातात, त्यांना बिचारांना काही पर्याय नाही, मग त्यांच्यासाठी आम्ही करून देतोय. आता आमच्याकडे एक पद्धत आहे की आमच्या मित्रमंडळीचे जे मुलं जातात त्यांना फोन करतात, आम्हाला 1 वर्षासाठी जातो, त्याला काय देतोस, मग त्यांच्यासाठी मी रेडीमिक्स बनवून देतो. पण ऍज सच आम्ही अजून ते मार्केटमध्ये आणलं नाही. की आमचं असं म्हणणं आहे की ते माझं असं वैयक्तिक म्हणणं आहे की आय डोंट नो त्यांचं आमच्यासारखं मार्केट नाही, कारण आम्ही रिटेलर आहोत, आमचं रिटेलचं दुकान आहे. कारण ज्या क्वालिटीत आम्ही जातो त्या प्रीमियम क्वालिटीचं समोर बाजार खूप कमी आहे, रिटेललाच आहे असं आमचं म्हणणं. स्वतःचं काम स्वतःकडे करा, स्वतःचे पैसे कमवा, विषय संपतो. कारण बाहेरच्या ह्याच्यात आमचे पैसे देणारा माणूस नाहीये. मग त्यांना मार्जिन हवं असतं, मग त्यांना कट हवा असतो, ते 30 to 50% जातं आणि ते मग प्राइस खूप वाढते. म्हणजे आज आम्ही वडापीठ 120 रुपये किलो विकतोय, जी लोक 120 रुपये अर्धा किलो विकताय. सेम क्वालिटी आहे. म्हणजे आज दुकानात जर तुम्ही आलात तर ती क्वालिटी कंपॅरिझन मध्ये म्हणजे मग लोक म्हणतील प्रीमियम आहे, तर मग प्रीमियम मध्ये काय आहे? 120 रुपये इज प्रीमियम. कारण त्याच्यात गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ ह्याच्याशिवाय 120 रुपयाच्या वस्तू अजून फार कमी आहेत. चालेल, खूप छान. आमची दिवाळी खूप सुंदर साजरी झाली तुमच्या येण्यामुळे. दिवाळीच्या तुम्हाला पुन्हा शुभेच्छा आणि आमच्या प्रेक्षकांनाही शुभेच्छा. आणि लालबागच्या राजाच्या चरणी प्रार्थना करते असा व्यवसाय वृद्धिंगत होऊ दे. तुमच्या पाठीशी लालबागचा राजा आहे, पाठी आहे, म्हणजे आम्हीच लालबागच्या राजाचे चरणी जातो. खूप छान. तर प्रेक्षक हो, आमची ही मसालेदार मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते आणि दिवाळी विशेष कार्यक्रमात मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद. आचार्य